दरम्यान छगन भुजबळ बोलतायत, थेट जाऊया. त्याला मी फिरवलं. त्याच्यानंतर सगळं काही बरोबर झालं होतं. आता तो परत एवढं खराब झाला. एक तर यांनी पावसाळ्यामध्ये जे आहे फेअर सीझन सुरू होतो ऑक्टोबरच्या नंतर, त्यावेळेला पटापट जे स्ट्रक्चर्स वगैरे उभी करायचे असतील, अंडरपास वगैरे, फ्लायओव्हर, जे काय करायचं असेल ते करा. पावसाळ्याच्या वेळेस सुरू केलं, मग ते करार केलं. त्याच्या बाजूचे जे रस्ते जे आहेत डायव्हर्शन केलेले, ते नीट करायला पाहिजे. अतिशय बेकार आहे. त्याच्यानंतर तुमचं ते जे काम त्या तुमच्या काय तुमचं MSRDC कडे आहे, भिवंडी बायपास, तोही असाच खरा, प्रचंड खरा. 8-8, 10-10 तास लागतात. गाडी तर खराब होते, वेळ भरपूर जातो, पेट्रोल भरपूर संपतं आणि शरीर सगळं खिळखिळं होऊन जातं. एवढं सगळं आता मी मागे सुद्धा विधानसभेत सुद्धा बोललो. आता दादासाहेब भुसे ते त्या MSRDCचे जे आहेत मंत्री आहेत, ते आता त्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत. परंतु अशा रीतीने त्यांचं काम चाललंय. चला इकडे, चला परत राईट, परत वरती, परत राईट, आणि जिथे टर्न मारायचं तिथे परत आता जे रस्ता जो आहे खालीवर आहे, खड्डे, त्याच्यामुळे खटके, म्हणजे मोठे मोठे जे ट्रक्स असतात 10-10, 20-20 ज्यांना चाकं आहेत ते हळू जातात. त्याच्यामुळे बाकी सगळ्या ज्या गाड्या थांबतात. एखादी गाडी जर काही ब्रेकडाऊन झाली सगळं बंद पडतं. आता इथली नाशिकच्या ज्या काही स्वयंसेवी संस्था आहेत त्यांनी सुद्धा आवाज उठवला. त्यांनी मिटिंग घेतली भुसेंनी. काल मग अजितदादा त्या विधानसभा सुरू असताना मिटिंग घेणार होते, परंतु त्यावेळेला काही काम नाही झालं. मग काल ती मिटिंग झाली. मी खास त्या मिटिंगसाठी हजर होतो आणि त्याच्यामध्ये नॅशनल हायवेचे जे आहेत सेक्रेटरी दिल्लीचे ते होते, नंतर MSRDCचे काही प्रमुख होते, नंतर रईस शेख आमदार होते, ऑनलाईनला फरांदे मॅडम, भुसे साहेब, खोसकर, 4-5 असे ते पण आमदार होते. सेक्रेटरी सगळे जे आहेत, ॲडिशनल चीफ सेक्रेटरी वगैरे ते सुद्धा सगळे होते. आणि मनीषा म्हैसकर मॅडम, ज्यांच्याकडे ते बरंचसं काम याच्यातलं आहे, त्या सुद्धा होत्या. आणि त्याच्या खूप वादक चर्चा आणि फार अतिशय म्हणजे कडक भाषेमध्ये मी तर बोललो की हे काय सांगतात, आणि आम्ही रोज जातो येतो, आणि साधं आहे तुमचं काम सुरू केलं करा तुम्ही. जिथे गाड्या लेफ्ट राईट होतात सारख्या, तिथले खड्डे तर बुजवा, समतल तर करा, म्हणजे पडदिशी गाड्या निघून जातील. आणि त्यामुळे जे आहेत ना, या सगळ्या गोष्टी होतात धावतात. त्याच्यामुळे नाशिकचं नाव तर खराब झालं, पण तेवढा नाशिकचा प्रश्न नाही. हा रस्ता पण आग्रा रोड पर्यंत जातो, आग्राला जातो, दिल्लीपर्यंत. सगळ्यात जुना हायवे आहे आणि ते सगळं ट्रॅफिक तिथे आहे. तिथे काय केवळ नाशिकचं ट्रॅफिक थोडंच आहे, आग्रापर्यंतचं ट्रॅफिक आहे ते सगळं. पण एवढा आणि सगळ्यात जुना हायवे म्हटलं तर मागे मला आठवतं की तिथे गडकरी साहेब आले होते आणि त्यांनी सांगितलं का 750 कोटी का 7.5 काहीतरी काही 1000 कोटी संपूर्ण 6 लेन सिमेंट कॉन्क्रीट करणार. आधी म्हणलं सिमेंट कॉन्क्रीट करायचं तेव्हा करा, पण डांबरी का होईना, पण नीट आम्हाला जाता येईल. आम्ही 2.5-3 तासात जात होतो, 3.5 तासात तरी आम्ही पोहोचलो पाहिजे. 10 तास. त्याच्यामध्ये आता त्यांनी मग अजितदादांनी आम्ही सांगितलं नाही. मनीषा म्हैसकर मॅडम ज्या आहेत त्या वारंवार त्याचा आढावा घेणार आहेत. ते गायकवाड म्हणून जे MSRDCचे प्रमुख आणि ते पण परत त्याची पाहणी करणार आहे, बाकीची सगळे पाहणी करणार आहे. आणि मग उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की 10 दिवसानंतर काय परिस्थिती आहे ते आम्ही बघू, नाहीतर अनेक ज्यातले जे काही संबंधित लोक आहेत त्यांना आम्हाला निलंबित करावं लागेल आणि आम्ही ते करू. काही शेवटची त्यांना जे आहे वॉर्निंग दिलेली आहे. काल दादा भुसे बैठकीमध्ये त्यांनी हतबलता बोलून दाखवली की जे अधिकारी आहेत MSRDCचे NHIचे ते माझं देखील ऐकत नाहीत.
काही काही आता वेळेला होतं असं मंत्र्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा अधिकारी, पण ते योग्य नाही. त्यांची जर ती व्यथा त्यांनी जर मांडली असेल काय, तर मला असं वाटतं की अधिकाऱ्यांनी जी आहे त्यांची वागणूक सुधारली पाहिजे काय. नाही तर मग त्यांना कशा रीतीने मग ती सुधारणा करायची आहे त्यांच्यामध्ये, ते 10 दिवसांनी आम्ही सगळे बसून करू. काल जितेंद्र आव्हाडांवर जो हल्ला झाला, 7 ऑगस्ट पासून मनोज जरांगे पाटील यांनी इच्छुकांचे उमेदवारी अर्ज मागवलेले ठीक आहेत. आहे, लोकशाही आहे, त्यांनी सगळीकडे उमेदवार उभे करावे. तुम्ही उभे करा, त्यांनी उभे करा, कुणी उभे करावे, लोकशाही आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण दिसत नाही. मला त्याच्यावर चर्चा करायचं काय, सगळीकडे उभे करावे. काल जितेंद्र आव्हाडांवर जो हल्ला झाला, आपण त्याविषयी काय आपली भूमिका? मला काही माहित नाही, खरं म्हणजे कालच झालं त्याचं. कोण काय बोललं, काय काय झालं, त्याच्यातलं या 10-15 दिवसात मला 10-12 दिवसात मला काही माहिती नाही. साहेब, असा हल्ला करणं योग्य आहे का त्याविषयी? नाही आज अजित पवार नाशिक दौऱ्यावर आहेत, आपण त्या दौऱ्यामध्ये नाही, असं आहे ना की मी एक 15 दिवस झाले नाही आहे, त्याच्यामुळे माझ्या पण मतदारसंघामध्ये मला जायचं आहे. परत 10 तारखेला अजित दादा परत माझ्या मतदारसंघामध्ये पण येतातच आहे. त्याच्यामुळे आता प्रत्येक जण जो आहे आपापल्या सगळेजण एकाच ठिकाणी जातील असं नाही. म्हणजे ती तब्येतही जरा बरोबर नाही आहे. आणि कालचा मी झाला 5-6 तासाचा प्रवास, त्याचाही त्रास होतोच आहे. परंतु ती चर्चा झाली आहे त्यांची, आणि ते 10 तारखेला ते आमच्याबरोबर येतील. आणि प्रत्येकाच्या ठिकाणी जे आता सगळ्या ठिकाणी सगळे आमदार काही जाऊ शकणार नाही, पण प्रत्येकाने आता आपापला मतदारसंघ जो आहे हा सांभाळण्याची अतिशय गरज आहे. कारण एखाद महिन्यामध्ये कदाचित आचारसंहिता लागली तर मग सगळी कामं बाजूला पडते. तर ते सगळं आहे. आणि माझ्या इथं तर वेगवेगळ्या रोज तुम्ही न्यूज छापतच असतात, दाखवतच असतात. त्याच्यामुळे मी पण थोडी त्याची मजा घेत असतो. पण लोकशाहीमध्ये सगळ्यांनी उभं राहावं. धन्यवाद. साहेब, सुनील तटकरे दिंडोरीमध्ये मेळावा झालेला होता. नरहरी झिरवाळांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्याला शिंदे गटाच्या मला काही माहिती नाही आहे, म्हणून सांगितलं ना की 10-12 दिवस मी कट ऑफ झालो होतो त्या सगळ्यातून. धन्यवाद. सर, राज्य